जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांचं स्वागत आहे. अ, आज काय करायचं आपल्याला? आज आपल्याला काय करायचं? इथून सुरुवात करू. प्रश्न, आज आपल्याला काय करायचं? काहीतरी करायचं आहे ना? हां, क्या बात है! हां, माझ्या मनातलं मनातलं उत्तर दिलं तुम्ही. तेच पाहिजे होतं. म्हणजे आपण सतीमध्ये पण आहोत. तर आपल्याला व्यायाम करायचा आहे. सम्यक व्यायाम आपण नंतर पाहू. आधी व्यायाम पाहू. व्यायामाचा साधा सोपा अर्थ जो आहे, तो खरं म्हणजे आपल्या अ, मराठीत पण व्यायाम शब्द आहे आणि व्यायामाचा दुसरा अर्थ आपण इंग्रजीमध्ये एक्सरसाइज म्हणतो, व्यायाम. अ, अजून हिंदीमध्ये त्याला अभ्यास म्हणतात. आपण अभ्यासाला स्टडी म्हणतो म्हणजे इंग्रजीमध्ये. पण व्यायामाला अभ्यास असा पण शब्द आहे. पण मराठीत आपला जो व्यायाम आहे, मराठीतला व्यायाम, हा त्या व्यायामाच्या जवळचा आहे शब्द. पालीतले बरेचसे शब्द आणि मराठीतले शब्द याच्यामध्ये खूप साम्य आहे आणि हिंदीतले पण काही. मराठी पाली भाषिक लोक इथे महाराष्ट्रामध्ये असले पाहिजेत, पाली भाषा बोलणारे. आणि म्हणून महाराष्ट्रात लेण्या पण जास्त आहेत. याचा अर्थ बौद्ध संस्कृती इथं होती. म्हणजे ती भाषा बोलणारे पण लोक इथं असतील. त्यामुळे त्यांच्या पण काही भाषेचा प्रभाव अ, आपल्या भाषेवर आहे असं म्हणता येईल. श्रीलंकेतले एक माझे मित्र म्हटले एकदा, की त्यांची सिंहली भाषा म्हणजे त्यांची मूळ भाषा तिथली मराठी आणि पालीचं एकत्रीकरण आहे. त्यामुळे पाली मराठीतले बरेचसे शब्द सिंहली भाषेमध्ये येतात आणि तिथं पालीचा प्रभाव तर आहेच, ते आपल्याला माहिती आहे. त्रिपिटक तिथंच रिझर्व्ह ठेवलेलं आहे, म्हणजे तिथे उपलब्ध आहे असं म्हणतात, मूळ त्रिपिटक. आणि आहे ते पेटारे दिसतात तिथे, ते ताडपत्रावर लिहिलेले असे. तर भाषेविषयी आपण बोलतो. व्यायाम, आता व्यायाम म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय येतं? तर व्यायाम येतो आणि व्यायाम याला दुसरा एक हे आहे, अ, शब्द, तो म्हणजे एफर्ट्स, प्रयत्न असा एक शब्द आहे. व्यायाम म्हणजे प्रयत्न आहेत. म्हणजे व्यायाम म्हणा, प्रयत्न म्हणा, ही काहीतरी कृती आहे, ॲक्शन आहे. आत्तापर्यंत आपण ॲक्शनवर नाही बोललो. आपण जणू काही थेअरी बोललो. म्हणजे आता ॲक्शन म्हणजे आपण वाचेची कृती बोललो. म्हणजे वाचेवर आपण बोललो, तर वाचिक कृती आहे. त्याच्यात पण व्यायाम किंवा प्रयत्न असतो. सम्यक वाचा जर आपल्याला डेव्हलप करायची असेल, म्हणजे सत्य वाचा किंवा सत्य वाचा किंवा अर्थपूर्ण बोलणं किंवा निंदाजनक न बोलणं, म्हणजे एकत्रित ठेवणारी भाषा आपल्याला डेव्हलप करायची असेल, शिकायची असेल किंवा कठोर वाचा सोडून आपल्याला मैत्रीपूर्ण वाचा जर आपल्याला वापरायची असेल, बोलायची असेल, तर सराव करावा लागतो. म्हणजे जी आपली जुनी हॅबिट आहे, ती सोडावी लागते आणि जुनं सोडून नवीन करायचं म्हणजे प्रयत्न करावे लागतात. म्हणजेच व्यायाम करावा लागतो. तर वाणीत पण व्यायाम आहे, कर्मंतामध्ये पण व्यायाम आहे आणि इव्हन आता पुढचं जे अंग आहे, सती जागृती, तोही त्याच्यातही व्यायामच आहे.
आजीविका बदलायला पण आपल्याला प्रयत्न करावे लागतात. असंच नाही होत ते. आणि या सगळ्यामध्ये जागृती आहे, सती आहे, भान आहे. आता व्यायाम हा जो शब्द आहे, कृती आहे आणि त्याच्यातही सम्यक कृती, सम्मा वायामो म्हणजे सम्यक व्यायाम. ही जी कृती आहे, ही कृती मुळात सम्यक आहे आणि सम्यक म्हणजे अ, आपल्याला आपल्या ध्येयाला अनुकूल, संकल्पाला अनुकूल, आपण जे करायचं ठरवलंय, त्याच्या अनुकूल ही कृती किंवा हे व्यायाम किंवा ही प्रॅक्टिस किंवा अभ्यास, हिंदीमध्ये अभ्यास, एफर्ट्स, प्रयत्न जे काही आहे, ते आपल्या याला धरून आहेत, ध्येयाला धरून आहेत आणि आपलं जे ध्येय आहे, ते समाधी आहे. म्हणजे आपलं चित्ताचं विचलन कमी-कमी होत चित्तविमुक्ती म्हणजे चित्तमुक्ती झाली पाहिजे. कारण चित्त म्हणजे जे चेतवतं पेटवतं ते आणि नकारात्मक अर्थानं आहे ते खरं म्हणजे. मन शुद्ध असेल तर ते त्याच्यामध्ये चित्ताचा प्रभाव नाही. त्याच्यावर शुद्ध मनाचा प्रभाव आहे. म्हणजे कुशल मनात कुशल आहे ते मन. त्याच्यामध्ये कौशल्य आहे. म्हणजे चित्त त्याला डिस्टर्ब करत नाही. कारण चित्ताचा अर्थ कंपित पावतं ते चित्तच आहे ते. चित्त आणि चित्त कशाने कंप पावतं ते आपण परवा पाहिलं. "फुट्टस्य लोकधर्म्ये चित्तं यस्य न कंपती." त्या गाथेच्या आधारे. जे 8 लोक स्वभाव आहेत त्याच्यानुसार चित्त कंप पावतं. हे आपण महामंगल सूत्राच्या आधारे पाहिलं आणि ते ते चित्त जर कंप पावत नसेल, तर मग ते शुद्ध आहे. मग चित्त शुद्ध आहे, तर मन पण शुद्ध आहे. विचार पण शुद्ध आहे. असं एक थोडंसं आपण लक्षात घेऊ म्हणजे आपल्याला ह्याच्यासाठी हे सगळं लक्षात घ्यावं लागतं, की आपला जो आपले जे प्रयत्न आहेत, आपला जो व्यायाम आहे, आपले जे एफर्ट्स आहेत, आपली जी कृती आहे, ही कोणत्या दिशेनं गेली पाहिजे. तर ती सम्यक कृती आहे. तर तो सम्यक व्यायाम आहे. नाहीतर व्यायाम हा कुणी करतो ना. प्रयत्न कुणी करतो. कृती कुणी करतो. जशी समज आहे, जसं त्याप्रमाणे करायचं ठरवलं, संकल्प, जशी 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 दृष्टी आहे, जसा संकल्प आहे, चांगली वाईट दृष्टी, चांगला वाईट संकल्प, त्यानुसार वाणी बदलते, त्यानुसार आपले कर्म चालतात, त्यानुसार आपली जीवनशैली पण असते आणि त्याच्यामध्ये ते व्यायाम म्हणजे ते प्रयत्न चालू पण असतात. जसं आपल्याला समजतं तसं. आणि समज जर सम्यक असेल, सम्यक दृष्टी असेल, तर मग व्यायाम पण सम्यक होतो. प्रत्येक कंटिन्यूटी आहे त्याच्यामध्ये. ते आपण जसं जवळपास प्रत्येक वेळेला पाहतो, की 8 अंग वेगवेगळे नाहीयेत. ते इंटरकनेक्टेड आहेत. त्याला वेगळं काढता येत नाही. दृष्टी एका बाजूला आणि सम्यक संकल्प एका बाजूला आणि जी आपली जीभ किंवा आपलं बोलणं एका बाजूला आणि बाकी कृती एका बाजूला, शारीरिक कृती ते एका बाजूला आणि आपली त्याच्यातून दुसरं काहीतरी बाहेर जीवनशैली, आजीविका असं नाहीये. तसंच आपले जे आता आपल्या उद्देशाला, ध्येयाला धरून आपलं आपण जे काही ध्येय ठरवलेलं असेल तर, आपल्या ध्येयाचं आपल्याला भान असेल तर, उद्देशाचं भान असेल तर, म्हणजे त्याची सती असेल तर, तर आपले प्रयत्न हे सम्यक बनू शकतात. आपला व्यायाम, आपले प्रयत्न हे सम्यक बनू शकतात. नाही तर मग सम्यक नाही तर व्यायाम ही एक ऊर्जा आहे, एनर्जी आहे, सक्रियता आहे आणि आपण जिवंत आहोत म्हणजे काही ना काही करतच असतोय. जगतो म्हणजे आपण काही ना काही करतोच आहे. म्हणजे व्यायाम, प्रयत्न
उलाढाल, उचापती हे आपण प्रयत्न करतच असतो. पण आता आपण ज्याला मराठीत आपण व्यायाम म्हणतो ना, तर तो एक्सरसाइज हा म्हणजे मुद्दाम केलेला एक शक्तीचा वापर आहे. मग तुम्ही काही वेट लिफ्टिंग करा, नाहीतर पोहणं करा, नाहीतर जोरात चालण्याचा व्यायाम करा, नाहीतर जिम लावा, काही जे काही असेल, काही जे काही करता, गिर्यारोहण करा, अ, लांब उडी मारा, नाहीतर क्रिकेट खेळा किंवा काय ह्याच्यात जो व्यायाम येतो, तो आपण मुद्दाम करतो. आणि मुद्दाम म्हणण्यापेक्षा जोर लावतो त्याच्यात जोर आणि शक्ती एक्स्ट्रा शक्ती द्यावी लागते त्याच्यात. ज्याला आपण व्यायाम समजतो तो. आता हा जो सम्यक व्यायाम आहे, याच्यामध्ये शक्ती लावण्याऐवजी नुसती शक्ती लावण्याऐवजी मला वाटतं युक्तीची गरज आहे आणि त्याला कुशलता म्हटलेलं आहे. आणि युक्ती म्हणजे समज असते, दृष्टी असते, व्हिजन असते. समज असेल तर आपले प्रयत्न, व्यायाम हे त्या अंडरस्टँडिंगनुसार, दृष्टीनुसार, समजेनुसार ते चालतात. तिथं इतर आपण ज्याला व्यायाम समजतो, तसं नुसतं शक्तीचे प्रयोग नाहीत ते. सम्यक व्यायाम म्हणजे शक्तीचे प्रयोग नाहीत. सम्यक प्रयत्न म्हणजे समजून-उमजून केलेली कृती आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, की जसे आपण कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा किंवा कामवितर्क, व्यापाद वितर्क, विहिंसा वितर्क असे 2-3 प्रकार पाहिले ना, म्हणजे विचार जर काम तृष्णेचा म्हणजे इंद्रिय तृष्णेचा असेल, तर मग त्याप्रमाणे आपले प्रयत्न चालतात. त्याप्रमाणे आपलं वर्तन चालतं आणि व्यायाम पण त्या दृष्टीनं, प्रयत्न पण त्या दृष्टीने चालतात. आपल्या इंद्रिय तृष्णा आपल्याला जर समजा अ, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन हे जर अ, इच्छा, आकांक्षा आणि तृष्णेनं पछाडलेलं असेल, तर आपल्या सगळ्या कृती त्या त्या अनुषंगानं चालतात. म्हणजे त्याला त्याला कामतृष्णा म्हटलेलं आहे, इंद्रिय तृष्णा. की ते इंद्रिय जसं सांगतात तशा त्याच्यात इच्छा दडलेल्याच असतात इंद्रियांमध्ये. म्हणून त्या कामतृष्णेमध्ये जे शरीर जे त्याला रिस्पॉन्स देतं, अख्खं शरीर, कृती, ते त्या कामतृष्णेनुसार देतं. आणि त्याला काही दिशा नसते. जसे तृष्णा, इच्छा, आकांक्षा आपल्याला सांगतात त्याप्रमाणे आपण वागतो, करतो. त्याच्यानुसार आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, शिलाचरण करू शकत नाही. आपण काहीही करतो. पानाची पाता आदींना जाण्याचा विचारही नसतो डोक्यात. ते घडून जातं. जे मनात आहे ते घडून जातं. काय घडतं? तर या 3 गोष्टी सर्वसाधारण घडतात. एक तर इंद्रिय तृष्णा, डोळ्याला काय पाहिजे ते बघायचं, त्याच्या पाठीमागे सती नाही. जे ऐकायची इच्छा आहे ते ऐकायचं, काहीही असो. गंध आवडीच्या याच्या पाठीमागं ते लागायचं. काहींना अत्तराचा नाद असतो ना खूप. आता अत्तर हा नाकाचा विषय आहे. हां, तर ती ती एक तृष्णाच आहे ती, कामतृष्णाच आहे ती. इंद्रिय तृष्णा आहे. किंवा खाण्याचा नाद असेल, वेगवेगळे पदार्थ जिभेचे चोचले, तर ती पण इंद्रिय तृष्णा आहे. जिभेची तृष्णा, जिभेचे चोचले आपण म्हणतो आणि मग काहीही खातो आणि कसाही खातो आणि त्याच्या पाठीमागे भान नसतं, सती नसते. तर ती कामतृष्णा, ती ते म्हणजे इंद्रिय तृष्णा आहे, जिभेची तृष्णा आहे. आणि आपलं जे त्वचा असते, याला म्हणजे कसं सुखलोलुपता पाहिजे. गरम होत असलं तर एकदम अस्वस्थ होतं लावायला. पंखा लावा लवकर. फार कसं तरी व्हायला लागलं. पंखा लावा. मग गारला. हां, बरं वाटलं जरा.
तर ती त्वचेची तृष्णा त्याला कूल पाहिजे आणि थंडी असेल तर मग वॉर्म पाहिजे, गरम पाहिजे. खडबडीत असेल तर मऊ पाहिजे. कम्फर्टेबल नसतं तर कम्फर्ट पाहिजे. है ना? आपली गादी कशी पाहिजे एकदम फोमची गादी म्हणजे आरामशीर पडून राहता आलं पाहिजे. कधी काळी सतरंजीवर किंवा इकडं-तिकडं पडायची वेळ आली, मग अरे बाप! फार रुततं आपल्याला खाली. कारण ते तशी ती सवय नाही. आपल्याला त्याची सवय आहे. सुखलुलुपती. तर ह्या इंद्रिय तृष्णेचे हे त्याचे उदाहरण आहेत. आणि मनातले विचार हे पण नेहमी त्याच्यासाठीच धावपळ करत असतात. मला हे पाहायचंय, ते ऐकायचं, हा गंध पाहिजे, ते खायचं, कम्फर्ट पाहिजे सुरक्षित. हे या इंद्रिय तृष्णा आहेत. आता जेव्हा आपण सम्यक व्यायाम म्हणजे कारण ह्या सगळ्या तृष्णा आपल्याला विचलित करतात. म्हणजे चित्त कंपित होतं, चित्त विचलित होतं आणि आपण डिस्टर्ब होतो. ते नाही झालं तर. डोळ्याला जे पाहिजे ते नाही मिळालं, डिस्टर्ब झालं. कानाला पाहिजे ते नाही ऐकायला आलं, आवाज कम्फर्टेबल नाही वाटला, हा माईक चांगला की तो माईक चांगला. जर चांगला नसेल वाटला, नाही, नाही, हे नाही चांगलं, दुसरा पाहिजे. म्हणजे कानाला ते सुखदायक वाटला पाहिजे. म्हणजे ती ती कानाची ती इच्छा आहे ती. हं. तसं नाक म्हणजे गंध, चव, स्पर्श. याच्याप्रमाणे नाही झालं, तर चित्त डिस्टर्ब होतं. तर इंद्रिय तृष्णा म्हणजे कामवितर्क किंवा कामाश्रव, तो माणसाला डिस्टर्ब करतो. दुसरा एक आहे भवाश्रव. आपण हे व्यायामाच्या दृष्टीने पाहतो बरं का. आपल्याला कुठं काम करायचं असतं, कोणत्या पातळीवर आपल्याला व्यायाम किंवा प्रयत्न करायचे असतात, हे आधी क्लिअर असेल तरच आपण ते व्यायाम किंवा ते प्रयत्न करू शकतो. नेमकं व्यायाम करायचा, प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं? कुठं? नेमकं काय करायचं? हे आपल्याला लक्षात येण्यासाठी हा अभ्यास थोडासा थोडासा आपल्याला माहिती पाहिजे. पण माहिती नसला तर तसं काही फार फरक पडत नाही. आपण सतत जर जागृत असलो, सतत जर भानावर असलो, तर आपल्याला आपोआपच ह्या गोष्टी दिसतात, कळतात. आणि आपण जर भानावर नसलो, सतीचा अभ्यास करत नसलो, जागृत नसलो, तर मग हा अभ्यास आपल्याला उपयोगी पडू शकतो. कारण त्या विषयाची चर्चा चालली, की मग आपलं माइंड तिथं जातं. डोळ्याचा विषय चालू झाला, की आपलं मन डोळ्याच्या विषयात जातं. कानाचा झाला, की कानाकडे जातं. नाकाचा असला, की नाकाकडे जातं. जिभेचा असला, की जिभेकडे जातं. त्वचेचा असला, की त्वचेकडे जातं. आहे ना. फोमची गादी आपल्याला पाहिजे. आरामशीर गादी पाहिलं तर मनात लगेच गादी येते आणि आपलं लगेच आपल्याला आठवतं आपली गादी कशी आहे. म्हणजे मन जे आहे ते आपोआपच त्या विषयाकडे जातं. म्हणून हा अभ्यास आपल्याला एक तर करावा लागतो. नाही तर स्वतंत्रपणे अभ्यास करायचा असेल तर मग सती पाहिजे, आत्मभान पाहिजे. आपण आपल्यात पाहिजे. आपल्या कायेत पाहिजे, जाणीवांमध्ये पाहिजे, चित्त, मन ह्याच्या संपर्कात आपण असलो, की मग ह्या गोष्टी आपल्याला आपली परिस्थिती काय त्यानुसार लक्षात येतात. तर कामतृष्णा याच्यातून बाहेर पडायचं असेल, तर त्याच्या विरुद्ध जे सम्यक व्यायामात जे सांगितलेलं तर नेक्खम्म म्हणजे ह्या या इंद्रिय तृष्णेच्या धावपळीतून त्याच्या पाठीमागे भान नाही, सती नाही. तर ह्या धावपळीतून आपल्याला मुक्त व्हायचं असेल, थोडं अलिप्त व्हायचं असेल, बंद तर होऊ शकत नाही. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, मन यांचं काम आपण बंद नाही करू शकत. पण त्यांचा संयम येऊ शकतो. तर त्याला ते निख्खम्म म्हटलंय म्हणजे निष्कर्म्य आणि थोडं अलिप्त होतो आपण. का? तर आपला उद्देशच तो आहे. समाधीचा उद्देश आपला जो आहे, की आपल्याला यातनांमधून, तृष्णेमधून म्हणजे आपल्या डिस्टर्बन्समधून, चित्तकंपातून आपल्याला बाहेर यायचं आणि आपल्याला दुःखमुक्ती पाहिजे. निब्बाण पाहिजे, समाधी पाहिजे. हा जर उद्देश असेल, तर मग हा व्यायाम, हे प्रयत्न आपण करू.
आणि उद्देशच नसेल, तर मग फक्त सम्यक व्यायामाचा अभ्यास होईल. हां, हे असं-असं करायचे, तसं-तसं नाही करायचं. पण हा व्यायाम आहे आणि व्यायामामध्ये कृती आहे म्हणून आपण पहिला प्रश्न कुठून सुरुवात केला? आपल्याला आज काय करायचंय? करायचंय. अभ्यास नाही करायचा आपल्याला. आपण व्यायाम करायचा म्हणजे तसे प्रयत्न करायचे. फक्त अभ्यास नाही करायचा आपल्याला. जसं आता आपण कामछंदामध्ये 5 इंद्रियांचा थोडासा अभ्यास केला. परंतु हे 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 इंद्रियांचे विषय या क्षणात डायरेक्ट अनुभवाचे विषय आहेत का? आत्ता लगेच. समजा थोडंसं आता गरम होतंय आणि अनईझी वाटतं, वाटू शकतं. म्हणजे वाटू शकतं. परंतु हे असंच आहे. स्वरूप असंच आहे. थोडंसं आता पंखा बंद आहे, कारण पंखा चालू ठेवला, आता तो नीट काम करत नाही, तो भाग वेगळा. पण चालू ठेवला आणि त्याचा आवाज असेल, तर मग त्याचाही त्रास होतो. शरीराला कूल वाटतंय, परंतु आपल्याला बोलताना मग त्याचा आवाज आणि रेकॉर्डिंग परत हे सगळं डिस्टर्ब होऊ शकतं. म्हणजे असं असं जे आहे, तर मग आपण ते सहन करतो. वास्तव लक्षात घेऊन आपण सहन करतो. तर ही अंडरस्टँडिंग आणि सती भानाची गोष्ट आहे, की आपण जीवनातलं अनकम्फर्ट जीवनातलं अनकम्फर्ट म्हणजे असुरक्षितता किंवा अडचण, डिस्टर्बन्स जर असेल तर आपण तो सहन करतो. भानावर आल्यावर आपल्याला ते सहन होतं. का? तर जीवनाचं स्वरूप हे असंच आहे. यालाच रिस्पॉन्स देत राहिलं इंद्रिय तृष्णांना, तर मग आपले त्रास पुढे चालूच राहतात. म्हणून आपण त्याचं भान ठेवतो आणि मग त्याच्यातून आता ते कसं ठेवायचं, हा खरा म्हणजे पुढचा अभ्यास आहे. सतीचा अभ्यास आहे तो. ते भान नसेल, तर मग हे कळतही नाही काय चाललंय ते. कारण हा काही केवळ बौद्धिक अभ्यास नाही. बौद्धिक व्यायाम नाही हा. हा संपूर्ण अस्तित्वाला आकार देणारा व्यायाम आहे. परिवर्तन घडवून आणणारा हा व्यायाम आहे, प्रयत्न आहे. तर पहिला जो काम करावं लागतं ते इंद्रिय तृष्णा. म्हणून आपण ती चर्चा केली. त्याच्या विरुद्ध आपल्याला निःखम्म म्हणजे ह्याच्यातून या अतिरिक्त इंद्रिय तृष्णेतून आपल्याला बाहेर पडायचा अभ्यास करावा लागतो. व्यायाम करावा लागतो, प्रयत्न करावे लागतात आणि ते जागृतीच्या आधारे शक्य आहे. आपण कशामुळे डिस्टर्ब होतो म्हणजे आपलं चित्त कशामुळे डिस्टर्ब होतं, हे आधी समजलं पाहिजे. ते जाणवलं पाहिजे. त्याचं भान पाहिजे. मग आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. आणि ते जाणवलंच नाही, प्रश्नच कळाला नाही. काय काम करायचे हेच जर नाही कळालं, तर मग प्रयत्न कशाच्या आधारावर करणार? कुठं करणार? तर अशा प्रकारचा हा एक पहिला व्यायाम आहे जणू काही. आपण एक थोडक्यातच घेऊ आपण. खूप मोठं लांबलचक आपल्याला आहे. कारण हे एक काय म्हणतात एक जनरल जनरल चाललंय आत्ताचं. जनरल अभ्यास चाललाय. दुसरा जो व्यायाम आपल्याला करायचा असतो तो म्हणजे त्याला भवतृष्णा म्हटलेला आहे किंवा मला काहीतरी म्हणजे काहीतरी वेगळं बनायचं आहे याच्यात आपण समाधानी नसतो. मला मला काहीतरी वेगळं पाहिजे, जास्त पाहिजे, इतरांपेक्षा वरचं पाहिजे, इतरांपेक्षा वेगळं पाहिजे, वरचं पाहिजे, सुपिरियर पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपला अहं पण काम करतो. मी काम करतो. मी काय म्हणतो, मला हे असं पाहिजे. तसं बनण्याची तृष्णा ती विधायक असेल तर तो मुद्दा वेगळा असतो. पण त्याच्यामध्ये कंपॅरिझन नसतं. चांगलं बनायचं ही ही समाधीला अनुकूल जर हे असेल, इच्छा असेल, तर ती तृष्णा नाही. ती गरज आहे. ती गरज आहे. परंतु भान नसेल, तर तीच गरज आपली तृष्णा बनते. आणि मग त्याच्यातून आपला मी स्ट्रॉंग होतो, अहंकार स्ट्रॉंग होतो
आणि मग आपण स्वतःला त्याच्यामध्ये विस्कळीत करतो. आपलं जीवन डिस्टर्ब होतं. म्हणून भवतृष्णेमध्ये अ, मला असं बनायचंय. भव म्हणजे बनणे, टू बी, बनणे. मला असं बनायचंय. मग बनायचं मग आपल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा आपल्याला काय-काय बनायला सांगतात, काय-काय करायला सांगतात. त्या इतरांशी स्पर्धा करायला लावतात. त्यात इतरांपेक्षा आपण सुपिरियर पाहिजे, असा इगो आपल्यामध्ये, अहंग आपल्यामध्ये निर्माण होतो आणि तो अहंकार आपल्याला तो अहंकार आपला जर तृप्त झाला नाही, तर आपल्यामध्ये इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंड तयार होतो. म्हणजे अहंगंडाच्या विरुद्ध न्यूनगंड. एक तर आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ पाहिजे. तसं नाही झालं, तर मग स्वतःला आपण कमी समजतो आणि न्यूनगंड तयार होतो. त्याच्यातूनच भवतृष्णा निर्माण होते. कमी आहोत या भावनेतूनच जास्त पाहिजे, ही तृष्णा आपल्यामध्ये निर्माण होते. भवतृष्णा बनते आणि त्याच्याविरुद्ध आपण संतुष्टीचा एक हे करतो, प्रयत्न करतो. तिसरी तृष्णा जी आहे, तिला विभव तृष्णा म्हटलेलं आहे. विभव म्हणजे जे मला जे माझ्या लोभाला किंवा तृष्णेला पाहिजे, ते जर अ, ते जर होत नसेल आणि त्याच्या विरोधात काहीतरी होत असेल, तर मला ते नको. मग त्याच्यातून मोकळं व्हायची धडपड चाललेली असते. म्हणजे भवच्या विरुद्ध विभव आहे. त्याचं ते रूप आहे आणि मग ते नको म्हटल्यानंतर मग आपली त्याच्यातून त्याचा द्वेष होतो. इकडे पहिली जी भवतृष्णा आहे, तो लोभ आहे खरं म्हणजे आणि विभवमध्ये आपल्याला जे आपल्या जे आपल्या लोभाला खाद्य देत नाही किंवा लोभाप्रमाणे होत नाही, त्याच्या विरुद्धच सगळं चाललंय. तर मग आपल्यामध्ये एक प्रकारे चीड निर्माण होते, द्वेष निर्माण होतो आणि मग आपली कृती जी आहे ना, ती काय म्हणतात आदळ-आपटीची चाललेली असते. मग चीड, संघर्ष, मग तिथे मग कठोर कठोर वाचा आणि मग त्याच्यात कोणी अडथळा असेल तर पिसून वाचा. काही सगळं आपलं जे ती कृती जी असते ती आपल्याला नको, 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 हे असं नको, मला हा माणूस नको, ही परिस्थिती नको, ही मला ही गरिबी नको, हे काही उष्ण गरम वाटत असेल तरी त्याची पण त्याचा पण अ, द्वेष येतो म्हणजे वैतागतो माणूस. काय हे गरम म्हणजे काय सगळं माझं सगळं हे थांबलंय, डिस्टर्ब झालो, है ना. मुंबईच्या लोकलमध्ये किंवा कुठे पण पहा, पण मुंबईच्या लोकलमध्ये आपण पाहिलं गरमीच्या दिवसामध्ये जी गर्दी असते, त्या गर्दीमध्ये सतत लोक एकमेकांचं काय म्हणतात, "हे जरा हवा खुली करो." असं ते म्हणतात नाही का? "हवा आने दो." मोकळं करा जरा. खिडकीत उभं राहिलं तर त्याला सांगतात. फॅन जर बंद पडला मग तर वैतागतातच लोकं आणि एकमेकांना असे गर्दीत चिकटून उभे राहिले तर जरा खुला खुला रखो, खुला रखो जरा आगे म्हणजे ते जे एकदम अस्वस्थ करतंय माणसाला ते. त्याची चीड येते. मग काही लोकं भांडणं पण करतात आणि शहाणी लोकं सांगतात, "अरे खामोश रहो, अभी आएगा, अभी आगे है ठंडा." असं करून एकमेकांना ते दिलासा पण देतात. पण संघर्ष पण चालू आहे. तर हे असं आहे, ती इच्छा तृष्णा ज्या आहेत ना, या अशा प्रकारे काम करतात. त्या आपल्या वाणीवर आणि सगळ्या कर्मावर, वर्तनावर त्या परिणाम करतात. तर समज जर असेल त्याच्यामध्ये, काय असं आहे तात्पुरती परिस्थिती आहे किंवा कसं आहे, किती अनकम्फर्ट वाटो, किती त्रासदायक असो, त्याचं जर भान असेल आणि हे तात्पुरतं आहे किंवा जे असेल ते. आपण आपल्याला सती असेल ना, तर समज येते. पहिली गोष्ट समज येते. मग आपण पाहिल्यासारखं वैतागत नाही. आपल्याला आपलं अनकम्फर्ट किंवा आपली जी काही
अ, अ, काय म्हणतात म्हणजे डिस्टर्ब करणारी जी काही मानसिकता आहे ती आपोआप टाळ्यावर येते आणि त्याच्यातून आपण परिस्थिती समजून घेतो आणि परिस्थिती समजून घेतो त्याला त्याला इतर लोक जर असतील तर त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक म्हणजे मैत्रीची किंवा फार आहे असेल तर करुणेची पण भावना निर्माण होते. म्हणजे कारण द्वेषाच्या विरुद्ध ती मैत्री करुणाच आहे. जिथं द्वेष कमी होतो, समजदारीमुळे, जागृतीमुळे, अंडरस्टँडिंगमुळे, तर त्याचं रूपांतर आपोआपच समजदारीमध्ये म्हणजे मैत्रीमध्ये होतं, करुणेमध्ये होतं. तर हे ह्या पातळीवर आपल्याला खरं म्हणजे व्यायाम करायचा असतो, प्रयत्न करायचे असतात. परंतु ह्या मनोवस्था, ह्या ह्या तृष्णा, ह्या अडचणी, हे डिस्टर्बन्स, हे चित्त जर आपल्याला दिसतच नसेल, जाणवत नसेल, त्याचं भान नसेल, म्हणजे चित्तानुसती नसेल किंवा कायानुसती नसेल, चित्तानुसती नसेल, आपल्या जाणीवाच आपल्याला नीट जाणवत नाही, फिलिंग, त्याच्यानुसार आपले विचार कसे काम करतात, आपण काय बोलतो, काय वागतो, ह्याचं जर भानच नसेल, ह्याची सती नसेल, तर मग आपण सम्यक व्यायाम आपल्याकडून होत नाही, करू शकत नाही. म्हणजे ही व्यायाम सम्यक व्यायाम हा जो मुद्दा आहे हा अंडरस्टँडिंगचा मुद्दा आहे, समजदारीचा मुद्दा आहे. असं हे सम्यक व्यायामाचं अंग आहे आणि ते इतर अंगाहून वेगळं नाही. कारण जे सम्यक व्यायामासाठी खरी सुरुवात ही 7व्या अंगापासूनच होते. सगळेच 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 काम अ, सगळंच आपल्याला पहिल्या अंगापासून जर काम करायचं असेल, होणार असेल, तर त्याची सुरुवात खरं म्हणजे सतीपट्ठांपासून होते म्हणजे 7व्या अंगापासून होते. समाधी हा तर उद्देश आहे, की आपल्याला विमुक्ती, निब्बाण, अर्हतपद काय असेल ते. परंतु ते साध्य होण्यासाठी आपल्याला आधी आपलं जीवन जागृतीच्या प्रकाशात आलं पाहिजे. म्हणून कायानुसती सती वेदना, वेदनानुसती जाणीवा, चित्त म्हणजे इमोशन त्याच्या त्या तृष्णा असतात, ज्याची आपण चर्चा केली. त्याच्यानुसार आपलं मन काम करतं. मनोधम्मानुसती, इंद्रिय तृष्णा ज्याची आपण चर्चा केलेली 5 इंद्रिय, ते सगळ्यांचं भान असेल, तर मग आपल्या सगळ्याला अस्तित्वातच आपल्याला एक प्रकारे अस्तित्वाचा बोध होतो आणि मग आपल्याला खरं म्हणजे सम्यक व्यायाम, प्रयत्न, आपल्याला योग्य प्रयत्न किंवा अनुकूल प्रयत्न, आपल्याला ध्येयानुकूल प्रयत्न करता येतात. असं हे अंग आहे. परंतु हे प्रॅक्टिकल आहे. हा केवळ अभ्यासाचा आणि चर्चेचा विषय नाही. एक उदाहरण फक्त आपण थोडक्यात पाहू आणि थांबू या ठिकाणी. परवा विवेकशी पण चर्चा करत होतो आणि आपलं जे काही इकडे सकाळचं सत्र चालतं, सती साधनेचं, जागृतीची कार्यशाळा म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये एक असं एक चर्चा केली. तोच प्रश्न तुमच्या समोर ठेवतो, की आपण जेव्हा गाडी चालवतो, आपण गाडी चालवतो म्हणजे सायकल म्हणा, नाहीतर आपली मोपेड, टू व्हीलर म्हणा, मोटरसायकल म्हणा किंवा फोर व्हीलर म्हणा किंवा विमान विमान चालवणं म्हणा किंवा कुठली ट्रेन चालवणं म्हणा, कुठले वाहन चालवायचे आपल्याला. आपण मोटरसायकल किंवा फोर व्हीलर धरू आपली. तर आपण आधी काय करतो? असा एक चर्चेचा मुद्दा आहे तो. आपण पहिलं काय करू? तर चर्चा करायची असेल तर ओपन करायला हे करा आणि तो आपल्या याचा भागच आहे, अभ्यासाचा भाग आहे. तर हं, तर हो, हो. हां, म्हणजे पुढचा जो चर्चेचा मुद्दा आहे, तो याच्यामध्ये कंटिन्यू चालेल. माईक ऑन करा आणि मला हे सांगा, तुम्ही गाडी चालवताना आधी काय करता? गाडी लावता.
हां, बाकीच्यांनी बोलायचं नाही. कुणी बोलायचं नाही. अ, विवेक सर पुढचं उत्तर सांगणार नाहीत. अनिल गायकवाड सांगणार नाहीत. मस्के बोलणार नाहीत. कारण त्यांना उत्तर माहिती आहे. तिकडे चर्चा झाली त्यामुळे ते लगेच उत्तर देतील. इतरांना उत्तर कळू द्या. तर माहिती असेल उत्तर, ते काय फार अवघड उत्तर नाही. परंतु गाडी चालवायची तर आधी काय करणार सांगा? इथे गाडी सगळ्यांना येते का? मला हे सांगा आधी. गाडी चालवता येते? हां, हां. तुम्हाला सायकल चालवता येत असेल, टू व्हीलर येत असेल, फोर व्हीलर येत असेल किंवा काही रेल्वेत काम करणारे कोणी असेल, ते त्यांना ते इंजिन चालवता येत असेल. वैमानिक इथं कोणी बसलेलं नाही ना? असेल तर तेही चांगलंच आहे, विमान चालवणारं. पण गाडी चालवताना, कोणतंही वाहन चालवताना आधी काय करतो आपण? ओके. आणि गाडी चालू होते. मग पुढचं काय असेल ते क्लच, ब्रेक ते माहिती. अच्छा, आधी गाडी चालवायला शिकतो. आता ज्या ती गाडी हां, अच्छा, अच्छा. ओके, ओके. हां, ज्यांना माहिती आहे त्यांनी थोडं थांबा. उत्तर माहिती असेल तर त्याचं महत्त्व वाढेल त्या उत्तराचं परत. माहिती असेल उत्तर तर. ओके, तर काय चावी लावणार आणि सुरू करणार. बाकीच्यांना काय वाटतं? हां, हां. बोला, बोला. आपला आपल्याला सम्यक व्यायामाचा भाग आहे हा, ही चर्चा म्हणजे लक्षात घ्या. अच्छा. काय करता? गाडी चालवता म्हणजे काय करता तुम्ही? म्हणजे आधी काय करता? गाडी कशी चालते? हां, म्हणजे हां, हां. ओके. चावी लावता. हां. त्याच्यात तुम्ही थोडंसं उत्तर दिलंय, पण ते तुमच्यातून निसटलंय ते उत्तर. चावी लावताय तुम्ही. हं. पॉवर बरं. अच्छा. म्हणजे गाडी पाहताय बाकीचं काय आहे की नाही त्याच्यात. बरं अजून बाकीच्यांना काय वाटतं? वर्षा मॅडम, स्नेहा कदम, अलका मस्के नाही बोलणार आज. मस्केंनी बोलायचं नाही कारण त्यांना माहिती आहे. आणि हां, काय करणार तुम्ही? गाडी येते सगळ्यांना असं मी गृहीत धरतो. सायकल का होईना पण येते. सायकलही चालवायची असेल तर तेच उत्तर आहे. टू व्हीलर चालवायची असेल तर तेच उत्तर आहे. फोर व्हीलर चालवायची असेल तर तेच उत्तर आहे. गाडी चालवताना आपण काय करतो? हां, स्नेहा मॅडम बोला. आधी आधी पेट्रोल भरतो. बरं. ओके. आधी ठरवतो कुठे जायचं. हां. आधी ठरवतो कुठे जायचं आणि मग गाडी आपण मग चावी लावतो. काय असेल ते मग बसतो आणि जातो. ओके. आधी काय करतो पण? गाडी चालवायची आधी काय करतो? सम्यक व्यायामाशी हां, बोला. जांभुळे. हां, अलका जांभुळे. हां, बोला. सोपं आहे. काहीच अवघड नाही. आपण उत्तरं दिलेली आहेत. चावी लावतो, पेट्रोल भरतो, कुठे जायचं ते ठरवतो, ड्रायव्हिंग शिकतो आधीच, अमोलचं म्हणणं आधी. आता ज्यांना गाडी चालवायची त्यांना ड्रायव्हिंग येते, गाडी चालवता येते हे गृहीतच आहे. पहिलं काम काय करतो आपण? असा मुद्दा आहे. याच्यात सगळं उत्तर आहे आपल्याचं.
सम्यक व्यायामाचं पण उत्तर आहे आणि सगळ्यात प्रॅक्टिसचं उत्तर याच्यामध्ये आहे. गाडी आपल्याला चालवायची पहिलं काम आपण चावी लावतो का? काय करतो आपण? हो. हां, हां. गाडी स्टार्ट करतो. पण स्टार्ट करायच्या आधी चावी लावायच्या आधी काय करतो आपण? बरोबर आहे. मनाची तयारी पोहोचायचंय. ओके. गाडीच्या बाहेर उभं राहून तुम्ही मनाची तयारी केली आणि बाहेरून चावी लावली. हो, हो. हे आपण हा विचार आपण गाडीच्या बाहेर उभं राहून केला आणि बाहेरून चावी लावली. बाहेर उभं राहून बाहेरून गाडी गेट हा विचार केला बाहेर, गाडीच्या बाहेर विचार केला आणि चावी लावायचा विचार केला आणि गेट उघडून चावी लावली. मधलं काय मध्ये काय केलं आधी? आधी सीट पकडावी लागते. सीटवर बसावं लागतं. तुम्ही काही विचार करा, पेट्रोलचा विचार करा, कुठे जायचा विचार करा, चावी लावायचा विचार करा. पण पहिलं काम तुम्ही गाडीच्या सीटवर बसता. म्हणजे ड्रायव्हिंग सीटवर तुम्ही जर आतमध्ये नाही बसले, तर पुढची कोणतीच कृती घडणार नाही. साधना करताना, प्रॅक्टिस करताना, धम्माची प्रॅक्टिस करताना आधी बॉडीच्या गाडीमध्ये जावं लागतं. प्लॅनिंग करून ॲक्शन म्हणजे उतरणं. कारण शेवटी हे सगळं विस्कळीत मन, विस्कळीत चित्त, विस्कळीत भावना जी आपण चर्चा केली, आपल्या जाणीवा, आपल्या कृती, आपली वाचा हे कुठे आहे? बॉडीमध्ये आहे. आपल्या आपल्या जीवनाचा भाग आहे, कायेचा भाग आहे. म्हणून आधी कायेचं भान आलं पाहिजे, कायानुसती. पण कायानुसतीसाठी कायेत उतरता आलं पाहिजे. बाहेर राहून तुम्ही कायानुसती नाही करू शकत. किती विचार करा आणि किती ध्यान करा. कालचा तुमचा जो प्रश्न आहे, की ध्यान लागत नाही. त्याचं कारण तेच आहे. त्या त्या बॉडीच्या गाडीमध्ये म्हणजे शरीरामध्ये आपण एंट्री केलीच नाही. आपण तो विषय हातात घेतलाच नाही. आपण दुसरा विषय हातात घेऊन दुसरीकडे मन अडकवतो. हाच विचार करतो आपण. मी आता असं करीन, मी तसं करीन. परंतु आपण आपल्या जीवनाचा भाग बनत नाही. आपण त्याला आपला विषय नाही बनवला. आपण बाहेरून विचार करतो. आपल्याला त्रासही जाणवला तरी आपण बाहेरून त्याचा विचार करतो, की मला या त्रासातून मुक्त व्हायचं. त्रास आतमध्ये आहे आणि विचार बाहेर उभं राहून करतो. जणू काही. शारीरिक वेदना जरी त्रास देत असली, तरी शारीरिक वेदनातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला वेदनांच्या संपर्कात जावं लागेल का बाहेर उभं राहून तुम्ही त्या बाहेर मन ठेवून तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणार? सती जागृती भान हे असं औषध आहे, असा उपाय आहे सती, का ती सती ज्या गोष्टींच्या संपर्कात जाते, त्याचं तिला भान येतं, त्याचं स्वरूप कळतं. मग तिथं सुख असेल नाही तर दुःख असेल, चित्त असेल नाही तर विचार असतील. त्याच्याशी जर सती जागृती कनेक्ट झाली, उतरली, त्याच्यात ॲब्झॉर्ब झाली, त्याच्यात काय म्हणतात एकरूप झाली, समरस झाली, तर त्या सती जागृतीला ते कळतं. तर तुम्ही मन दुसरीकडे लावलं, दुसरीकडे अटेन्शन दिलं आणि हे सोडून दिलं, तर आपले प्रश्न कधी सुटत नाही.
म्हणून गाडीच्या सीटवर आधी बसावं लागतं म्हणजे प्रवेश करावा लागतो. गाडीचा भाग बनावं लागतं. मग तुम्ही चावी लावाल आणि मग बाकी सगळं आलं ते पुढचं. परंतु सीटवरच नाही, तर आपण कसं वाहन चालवणार? तसं ह्या आपण म्हणतो दुःख आहे, त्रास आहे, हे आहे, ते आहे. पण तो विषयच हातात घेतला नाही. त्याच्यात आपण एकरूपच नाही झालो. आपण त्याला घाबरतो. आपण काय म्हणतो, दुःख नको, दुःख नको. दुःखातून मुक्तीसाठी प्रयत्न चाललेत आणि ते टाळतो आपण. समजा ड्रायव्हिंगची भीती वाटत असेल, तर ती भीती घालवण्यासाठी तुम्हाला ती ड्रायव्हिंग करावं लागेल का ड्रायव्हिंग सोडून तुमची भीती जाईल? तुम्हाला ड्रायव्हिंग करावं लागेल. भीती वाटते तर ते भीतच शिकावं लागेल आधी आणि मग ती भीती कमी होते. तसं दुःखाच्या संपर्कात दुःख जे या कायेमध्ये आहे, धम्मं कायेन पश्यति असं म्हटलेलं आहे ना ते. तर कायेत धम्म आहेत. त्या कायेत उतरल्याशिवाय धम्म दिसत नाहीत. म्हणजे सगळंच जाणीवा, चित्त हे सगळं सुख-दुःख सगळं जे ते सगळं धम्म आहे. धम्म म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आपल्या जीवनात चाललेली आहे. पण त्याची जाणीव फक्त सती जागृतीला होते म्हणजेच बुद्धाला होते. त्या बुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. तर आपल्यातलं जे बुद्धत्वाचं बीज आहे, बुद्धत्वाचा अंश आहे, जागृतीचा अंश आहे, त्यालाच त्याच पातळीवर आपला व्यायाम आणि आपले प्रयत्न चालले पाहिजेत. ते डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तेव्हा आपल्याला जीवनाचं स्वरूप कळतं आणि मग आपल्याला आपले प्रश्न पण कळतात. तिथं आपल्याला दुःख कळतं. दुःख समुदाय म्हणजे दुःखाचं कारण कळतं. त्याचं निवारण होऊ शकतं हे तिथंच राहून कळतं. त्याच्यात उतरूनच कळतं. मार्गही तिथेच कळतो आणि मग खरं म्हणजे बुद्ध आणि धम्म कळतात. बाकी मग तुम्ही काही करा, ते वाईट नाही. पण त्यांनी आपल्याला परिणाम दिसत नाही. जे पाहिजे ते मिळत नाही. तर काम कसं करायला पाहिजे, हा मुद्दा सम्यक व्यायामात येतो. कसे प्रयत्न केले पाहिजेत, कसे एफर्ट्स दिले पाहिजेत. थांबतो या ठिकाणी. जय भीम, नमो बुद्धाय.